नमस्कार. अजूनही काय फारसं एवढं बरं वाटत नव्हतं. निघाली त्रिशवीला घेऊन तिच्या नानी हाऊसला ड्रॉप करायला. जाता-जाता त्रिशवीने जॉली किड्सचे तिचे बॅनर सगळे बघितले आणि नानीला सांगत होती, "नानी, अख्ख्या गोराईभर माझे फोटो लावलेत. तुझ्या घरी पण माझा फोटो लाव ना." तिकडून आली महावीरनगरच्या सलूनला. तर भेटला हँडसम. इथे चालू होतं ग्रीसिंगचं काम. आणि आज बघितलं तर सलूनला बापू आलेले. बापूंचं लग्नाच्या आधीचं प्रिपरेशन चालू होतं. क्लीनअप, हेअरकटला बऱ्याच दिवसानंतर आले. आल्या-आल्या पहिले जे माझं ॲज युजुअल चेकचं काम होतं ते करून निघाली मी एम-जी रोडला. ह्या ज्या माझ्या क्लायंट होत्या, ह्या Instaवरून आल्या होत्या, Insta पेज बघून. त्यांना वुल्फ हेअरकट करायचा होता. त्यांनी 4 वर्षानंतर काहीतरी मेकओव्हर करत होते आणि वुल्फ हेअरकट छान जात होता त्यांच्या फेसवर. सो त्यांना रेडमध्ये करायचा होता, बट नॉट सो एकदम व्हिजिबल रेड. मग आम्ही हा सजेस्ट केला त्यांना शॉशटॉकचा रेड कलर. हा खूप छान असा सटल दिसतो. ह्याच्यामध्ये हेअर डॅमेज पण नाही होत. तुम्हाला प्री ब्लीच पण करावं नाही लागत. मॅम, आमची कलरची ऑफर बघून आलेले ज्याच्यामध्ये 4.5 मध्ये तुम्हाला शॉशकॉफचा बलियाज प्लस त्याच्याबरोबर त्याची होम केअरसुद्धा फ्री मिळतात. त्याच्यानंतर ही बबलीशी इन्फ्लुएन्सर आली होती. खूप छान मुलगी होती. खूप मजा आली तिच्याबरोबर काम करून. सो आमच्या नवीन नेलची ऑफर चालू आहे. त्याच्यासाठी ही इन्फ्लुएन्सर आली होती. हा तिने फोटो दाखवलेला आणि हा माहीने केला. एकदम छान वर्क केले माहीने. ह्या होत्या सेकंड क्लायंट ज्यांनी रूट टचअप खूप डार्क करून घेतलेला आणि 2 इयर्स नंतर त्या हायलाइट्स करत होत्या. सो त्यांनी पण सेम 4.5 वाला कलर केला ज्याच्यामध्ये त्यांना शॅम्पू कंडिशनर कॉम्प्लिमेंटरी आलेत आणि हा होता त्यांचा फायनल रिझल्ट. रूजपासून एकदम छान मेल्टिंग कलर झाला होता. हेअर जरा पण डॅमेज नव्हते. ह्या होत्या माझ्या लास्ट क्लायंट मायक्रो ब्लेडिंगसाठी आणि 1.5 वर्ष आधी माझ्याकडून मायक्रो ब्लेडिंग केलं होतं. पण आता त्यांना थोडंसं थिक आणि डार्क करायचं होतं. सो त्यांचे आयब्रो थोडे थिक केले, डार्क पण केले आणि इनिशियली हे डार्क वाटतं, नंतर सेटल होतं. सो आज काम करून खूप दमली कारण की ऑलरेडी रिकव्हरी नव्हती. मग सलूनला बाय-बाय करून निघालो आम्ही घरी.